नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 16 अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर स्वाध्याय 16.2 प्रश्न पहिला, 7.25 ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, 7.25 म्हणजे 7 भाग पूर्ण आहे आणि 1चा पाव भाग म्हणजे 1/4. आता हे अपूर्णांकात जर लिहायचं असेल तर 7.1/4 म्हणजे आपण याला 7.25 म्हणणार. मग आता आपल्याला पर्यायांमध्ये अंशाधिक अपूर्णांक दिलेले आहे. मग आपण 7.25चं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 7 4 गुणिले 7 अधिक 1 छेद 4 आणि बरोबर 4 7 28 आणि 1 29 29/4 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती? मित्रांनो, आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. तर यामध्ये बरोबर जोडी कोणती आहे? तर आपण सुरुवातीला पर्याय क्रमांक 1चा विचार करूया. 5 गुणिले 9 अधिक 3 आणि छेद 5. 9 5 45 आणि 3 48 48/5. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पुन्हा आपण आता पर्याय क्रमांक 2 कडे जाऊयात. 8 गुणिले 10 अधिक 7 छेद 8 बरोबर 10 8 80 80 आणि 7 87 87/8. मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, 10.5 या संख्येत पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 11.25 येईल? मित्रांनो, 10.5 मग आता 10.5 मध्ये किती मिळवल्यानंतर 11.25 होणार आहे? तर मित्रांनो, 10.5 मध्ये जर आपण पाऊण भाग मिळवला तर 11.25 होईल. मग आता या ठिकाणी पाऊण भाग म्हणजे 3/4. बघा, 10.5 मध्ये आपण पाऊण जर मिळवला तर 11.25 होणार. मग पाऊण भाग म्हणजे या पर्यायांपैकी कोणता भाग? तर 1/2 म्हणजे अर्धा भाग, 1/4 म्हणजे पाव भाग, 3/4 म्हणजे पाऊण भाग. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3/4. किंवा मित्रांनो, या ठिकाणी बघा, 10.5 म्हणजे 10 रुपये आणि 50 पैसे. त्यामध्ये आपण पाऊण रुपया मिळाला. पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर 5 5 5 आणि 7 12 हातचा आला 1. या ठिकाणी दशांश चिन्ह 1 11.25 11 पॉईंट म्हणजेच 11.25 म्हणजे आपल्याला पाऊण भाग या ठिकाणी मिळवावा लागेल म्हणजे 3/4. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा, 12 अधिक चौकट छेद 6 बरोबर 13.1/6 हे विधान सत्य होण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक असावा? मित्रांनो, ही आहे समानता. 12 अधिक चौकट छेद 6 बरोबर 13.1/6. मित्रांनो, समानता आहे म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर आहे तेवढंच उत्तर डावीकडे आलं पाहिजे. मग आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 6 गुणिले 13 अधिक 1/6. मग या ठिकाणी 13 पंचे 65 63 78 78 आणि 1 79 79/6 म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं 79/6 आलं, डावीकडं पण तेवढंच यायला पाहिजे. मग या ठिकाणी 6 गुणिले 12 आणि अधिक किती घ्यावे लागेल मित्रांनो म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल? तर 12 65 12 72. मग 72 मध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे या ठिकाणी 79 येणार आहे. तर मित्रांनो, 72 मध्ये पर्यायांचा विचार जर केला तर आपल्याला 7 मिळवावे लागतील. 72 मध्ये जर आपण या ठिकाणी हे 7 मिळवले तर बरोबर 79/6 होईल. म्हणजे ही समानता पण बरोबर ठरेल. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर आलं तेवढंच उत्तर डावीकडे आलेलं आहे. म्हणजे आपल्याला या चौकटीच्या जागी 7 हा अंक घ्यावा लागेल म्हणजे ही समानता बरोबर होईल. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 7. प्रश्न 5, 16/9 हा अपूर्णांक मोठा आहे 1 पूर्णांक*9च्या असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असावा?
मित्रांनो पहिला अपूर्णांक आहे 16/9 आणि हा आहे अंशाधिक अपूर्णांक आणि दुसरा जो अपूर्णांक आहे 1.64/9 आणि या ठिकाणी चौकट म्हणा किंवा स्टार म्हणा, तर या चौकटीच्या जागी किंवा स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे, तर आपल्याला मित्रांनो पुढच्या अपूर्णांकाचं सुद्धा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल, म्हणजे 16/9 आणि आता या ठिकाणी आपण 9 गुणिले 1, आता 9 आणि 1 किती झाले 10 आणि त्यामध्ये पुढे आपण मिळवणार चौकटीच्या जागेची संख्या. मग पर्याय क्रमांक 1 जर आपण मिळवला तर 9 आणि 1 9 आणि 9 आणि 5 या ठिकाणी होतात 14, 14/9. मित्रांनो या ठिकाणी 14/9 हे उत्तर आपलं बरोबर येतं आहे. बघा या ठिकाणी तर पर्याय क्रमांक 1 जर मिळवला तर 14/9 उत्तर बरोबर येतं. हा अपूर्णांक लहान आहे कारण की दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान. आता जर आपण 7 मिळवले तर 9 1 9, 9 आणि 7 या ठिकाणी 16 होतात. हा समान अपूर्णांक होतो म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. 8 मिळवले तर 17 होईल, म्हणजे आता दुसरा अपूर्णांक मोठा होईल. आपल्याला दुसरा अपूर्णांक तर लहान हवा आहे म्हणून उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च येतं. आणि 0 जर मिळवलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण 0 या ठिकाणी मिळवू शकत नाही कारण की 1 पूर्णांक स्टार छेद या ठिकाणी जो 9 आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकत नाही कारण की 9च्या डोक्यावर म्हणजे अंशस्थानी या ठिकाणी 0 असूच शकत नाही. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न नंबर 6, पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही. मित्रांनो आपल्याला सगळ्या पर्यायांचा या ठिकाणी विचार करावा लागेल. आपल्याला दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर दिलेलं आहे, तर यातली कोणती जोडी चुकीची आहे. आता पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी त्याचं लगेच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणार. 4 गुणिले 2 अधिक 3 आणि छेद 4, 4 दुणे 8, 9 10 11, 11/4. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बरोबर आला. आता पर्याय क्रमांक 2 3 गुणिले 4 अधिक 2 छेद 3 बरोबर 4 त्रिक 12 13 14, 14/3. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. आता आपण जाऊयात पर्याय क्रमांक 3 कडे. पुन्हा आपण 5 गुणिले 5 अधिक 3 छेद 5, 5 5 25 26 27 28, या ठिकाणी 28/5. पर्याय क्रमांक 3 सुद्धा मित्रांनो बरोबर आहे. आता आपल्याला पर्याय क्रमांक 4 कडे जायचे आहे. तर 8 गुणिले 2 अधिक 3 छेद 8, 8 दुणे 16 17 18 19, 19/8 उत्तर मित्रांनो येत नाही. आपल्याला पर्यायामध्ये 23/8 दिले म्हणजे योग्य जोडी नाही. पर्याय क्रमांक 4 ही योग्य जोडी नाही म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7, 10.3/4 म्हणजे किती. मित्रांनो 10.3/4 यामध्ये पूर्ण भाग आहे 10 आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग, म्हणजे या ठिकाणी 10 आणि पाऊण म्हणजे किती होणार 11ला पाव भाग कमी, म्हणजे याला आपण म्हणतो पावणे 11. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 10.3/4 म्हणजे पावणे 11. प्रश्न नंबर 8, पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक दिलाय, याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखता येईल. आपण एक एक पर्यायांचा या ठिकाणी विचार करूया. सुरुवातीला आपण करणार पहिला भागाकार 19 भागिले 6, 6 1 6, 6 त्रिक 18, 19 मधून 18 गेले बाकी उरली 1. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल 3.1/6. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 21 भागिले 4, 4 पंचे 20चा भाग जाईल बाकी उरली 1. याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मित्रांनो या ठिकाणी मी चौकट करतोय. पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल 5.1/4. त्यानंतर तिसरा पर्याय 12 भागिले 5, 5 दुणे 10 बाकी उरली 2. याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल 2.2/5. आणि सर्वात शेवटचा पर्याय पर्याय क्रमांक 4 21 भागिले 5, 5 चोक 20 बाकी उरली 1. याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल 4.1/5. मित्रांनो ज्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये
पूर्णांक हा मोठा आहे म्हणजे पूर्ण संख्या मोठी आहे तो सर्वात मोठा. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 आहे, या ठिकाणी 5 आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 आहे आणि 4 मध्ये 4 आहे. मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 21/4. याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय आला 5.1/4 म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक झाला. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 21/4. प्रश्न नंबर 9 13/12 6/5 9/8 12/11 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल. मित्रांनो आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचा अंश आणि छेदामध्ये 1चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी बघितलं तर 13 आणि 12मध्ये 1चा फरक, 6 5मध्ये 1चा फरक, 9 8मध्ये आणि 11 12मध्ये सुद्धा 1चा फरक आहे. मग अशा अपूर्णांकांमध्ये काय करायचं, ज्या अपूर्णांकाचा आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. चढता क्रम म्हणजे लहानकडून मोठ्याकडं, बरोबर. मग या प्रकारच्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो लहान अपूर्णांक असतो. म्हणजे 13/12 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे. आपण अंशाचा विचार करायचा, त्यानंतर 12/11, त्यानंतर 9/8 आणि त्यानंतर 6/5 हा झाला मित्रांनो चढता क्रम. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1 13/12 12/11 9/8 आणि 6/5. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10 सुरजितने एका दुकानातून 1.25 किलोग्रॅम साखर व दुसऱ्या दुकानातून 3.25 किलोग्रॅम साखर खरेदी केली तर त्याने एकूण किती साखर खरेदी केली. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. एका दुकानातून 1.25 किलो, आता 1.25 किलो म्हणजे 1 किलो आणि पाव किलो म्हणजे 1000 ग्रॅम आणि 250 ग्रॅम. आणि दुसऱ्या दुकानातून 3.25 किलोग्रॅम साखर, 3.25 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो आणि 750 ग्रॅम. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे एकूण किती साखर खरेदी केली ते आपल्याला समजेल. 0 5 आणि 5 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आणि या ठिकाणी 2 आणि 2 4 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 4 किलोग्रॅम. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 किलोग्रॅम. प्रश्न नंबर 11 5.3/7 अधिक 6.4/7 बरोबर किती. मित्रांनो या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत दोनही आणि यांचा दोघांचाही जो अपूर्णांक आहे त्याचा छेद सारखा आहे. मग आपण काय करूया, सुरुवातीला जो पूर्णांक आहे त्याची बेरीज करूया. म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक भाग आहे 5 आणि दुसऱ्यामध्ये आहे 6. 5 आणि 6 किती झाले 11. आता जो अपूर्णांक आहे म्हणजे 3/7 अधिक 4/7 यांची बेरीज करूया. आता दोघांचेही छेद सारखे आहे म्हणजे अंशाची बेरीज होईल 3 अधिक 4/7 म्हणजे या ठिकाणी होईल 7/7. मित्रांनो 7/7 अंश आणि छेद सारखा असेल तर या ठिकाणी उत्तर आपलं 1 येणार. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं अपूर्णांकाचं उत्तर आलं 1 आणि जो पूर्णांक आहे त्याचं उत्तर आलेलं आहे 11. दोघांची जर बेरीज केली 11 अधिक 1 तर उत्तर आपलं येते 12. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न नंबर 12 11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 1 येईल. मित्रांनो पहिला अपूर्णांक आहे 11/17 आणि दुसरा आहे 3/51. आता यांच्यामध्ये कोणता अपूर्णांक मिळवल्यानंतर बेरीज 1 यायला पाहिजे म्हणजे अंश आणि छेद समान यायला पाहिजे. तर आपण सुरुवातीला या दोन अपूर्णांकाची बेरीज करून घेऊ. या दोन अपूर्णांकाची बेरीज होईल का तर होणार नाही. छेद समान असायला पाहिजे, मग छेद आपण समान करू शकतो. लहानात लहान सामायिक विभाजक संख्या जर शोधली तर या दोन संख्या 51च्या पट्टीत आहे म्हणजे छेद 51 होऊ शकतो. 17ला आपण जर 3 ने गुणलं 17 त्रिक 51, छेदाला 3 ने गुणणार म्हणून अंशाला पण 3 ने गुणणार. मग या ठिकाणी आपल्याला कोणता अपूर्णांक मिळेल 11 त्रिक 33 आणि या ठिकाणी 51 अधिक 3/51. मित्रांनो या ठिकाणी बेरीज होऊ शकते. आता 33 अधिक 3/51 33 34 35 36 36/51. मित्रांनो म्हणजे जे दोन अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज मिळाली आपल्याला 56/51. आता या अपूर्णांकामध्ये कोणता अपूर्णांक मिळवला म्हणजे आपलं उत्तर 1 येणार आहे. तर मित्रांनो उत्तर 1 येण्यासाठी आपण पर्याय क्रमांक 2चा जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो 15/51 आहे बघा. आता 15/51 जर आपण या ठिकाणी मिळवला तर आता छेद सारखे आहे म्हटल्यावर या ठिकाणी यांची बेरीज होऊ शकते. मग आता
6 आणि 5 11 हातचा आला एक 3 आणि 1 4 आणि 1 5 या ठिकाणी 51. मित्रांनो ही 36 आणि 51ची बेरीज आली 36 आणि 15ची बेरीज 51. 51/51 बरोबर मित्रांनो उत्तर आलं 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 नाही, पर्याय क्रमांक 2च आहे. 15/51 जर आपण या ठिकाणी मिळवला तर आपलं उत्तर बरोबर 1 येतं. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 15/51. प्रश्न नंबर 13. 3/5 3/2 3/8 3/7 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती? मित्रांनो हे समान अंश असलेले अपूर्णांक आहेत आणि यांचा आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. मित्रांनो समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. आता उतरता क्रम म्हणजे काय? आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो. पण समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये काय असतं? ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा असतो. म्हणजे आपल्याला आता मोठ्याकडून लहानकडे जायचं आहे ना. आणि ज्याचा छेद लहान आहे तो सगळ्यात मोठा अपूर्णांक म्हणजे 3/2 हा सगळ्यात मोठा झाला. मग त्यापेक्षा लहान कोणता झाला? 3/5. त्यापेक्षा आणखीन लहान 3/7 आणि सर्वात शेवटी 3/8. मित्रांनो हा झाला उतरता क्रम. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक. आता सर्वात मोठा आहे 3/2 आणि सर्वात लहान आहे 3/8. यांच्यातला फरक म्हणजे मित्रांनो वजाबाकी करायची. आता वजाबाकी करायची असेल तर छेद समान करावा लागेल. मग छेद किती होईल? 8 होऊ शकतो. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद आपल्याला 8 करावा लागेल. 2च्या जागी जर 8 करायचे असेल तर या ठिकाणी 4ने गुणावं लागेल. 2 × 8. मग छेदाला 4ने गुणलं म्हणून अंशाला पण या ठिकाणी 4ने गुणणार. मग 4 × 3 = 12. 12/8 वजा 3/8. मित्रांनो ही वजाबाकी जर केली तर उत्तर किती येईल? 12तनं 3 गेले म्हणजे 12 - 3/8. 12तनं 3 गेले या ठिकाणी 9/8. मित्रांनो असं उत्तर कुठं दिसतंय का पर्यायामध्ये? तर पर्यायामध्ये नाही आहे. पण याचाच एक सममूल्य अपूर्णांक दिलेला आहे. 9ला 2ने गुणा आणि 8ला पण 2ने गुणा म्हणजे 9 दुणे 18 आणि 8 दुणे 16 म्हणजे उत्तर आलं 18/16. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 18/16. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 16.2 कंप्लीट झालेला आहे. पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.